सावंतवाडी येथील परमपूज्य सद्गुरू श्री मियासाहेब यांचा 81वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने समाधीस्थळावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात पारंपरिक धार्मिक विधी आणि पूजाअर्चा पार पडली, ज्यानंतर भाविकांच्या अथांग उपस्थितीत महाआरती करण्यात आली. दुपारच्या वेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, तर संध्याकाळी भजनाच्या सूरमय कार्यक्रमांनी संपूर्ण समाधी परिसर भक्तीच्या रसात न्हाऊन निघाला होता. या भक्ती सोहळ्याचे आकर्षण एवढे मोठे होते की केवळ स्थानिकच नव्हे तर मुंबई, पुणे, गोवा आणि कर्नाटक अशा विविध प्रांतांतून आणि राज्यांतून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी सावंतवाडीत दाखल झाले होते. सकाळपासूनच समाधीस्थळाबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते. या मंगलमयी प्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी समाधीस्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. यामध्ये सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, विंगुर्ल्याचे नगराध्यक्ष राजन गिरप, माजी आमदार श्री कांबळी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश होता. या सोहळ्याचे नेटके नियोजन परमपूज्य सद्गुरू मियासाहेब भक्त मंडळाचे अध्यक्ष वसंत राणे, उपाध्यक्ष सतीश शिरोडकर, सरचिटणीस दत्तप्रसाद अरविंदेकर, खजिनदार शैलेश पै आणि सहचिटणीस उमेश कोरगावकर यांनी केले होते. तसेच सदस्य सुभाष स्वार, ऋतुराज शिर्के, सदानंद पडते, साईप्रसाद हवालदार, वैभव उर्फ बंटी माटेकर, सुनील सावंत, मनोहर मसूरकर, रघुनाथ कोरगावकर, चंद्रशेखर गिरप यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. संपूर्ण परिसरामध्ये सद्गुरू मियासाहेब यांच्या जयघोषाने एक वेगळाच चैतन्यमय वातावरण तयार झाले होते.
आमची गुरुपरंपरा आहे ती नारदीय गुरुपरंपरा, तिला मी वंदन करतो. गुरु नारदीय परंपरेपासून हा आलेला प्रवाह सद्गुरू म्यासाहेबांच्या इथपर्यंत आला. आता पुढे आमच्या मार्फत चालू आहे. या माध्यमातून आमचे सद्गुरू म्यासाहेबांनी भागवत धर्म स्वीकारला. भागवत धर्मामध्ये सर्व धर्म समभाव, सगळे धर्म आत येतात आणि आमचे देव मामलेदार आहेत नाशिकचे, त्यांनी त्यांना उपदेश केला. त्याच्यानंतर मयेकरांनी त्यांचा उपदेश केला. हे सगळ्या गोष्टीमधून त्यांना जो अध्यात्म ज्ञान प्रगत झाले आणि त्याच्याकडून त्यांनी या ठिकाणी अध्यात्माचा प्रवास चालू ठेवला, तो आजपर्यंत चालूच आहे आणि चालू राहणार. इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. इथे ज्ञानातून, प्रवचनातून ज्ञान देणे आणि त्या ज्ञानातून प्रगत करणे आणि आपल्यासारखं मनुष्य करणं. ज्या ठिकाणी म्हटलं आहे, काळ कापे ज्याच्या नावे ते हे सद्गुरू जण. काळ कापला पाहिजे, तसं यांच्या नावाचं जो कोण प्रसंगी वेळ आलं तर ते नाव प्रत्यक्षाने काळ थांबतो. त्याप्रमाणे युक्ती जी आहे, काळ कापे ज्याच्या नावे ते हे सद्गुरू तुकाराम महाराज म्हणून गेले. असे गुरुभक्त थोडे, त्यापैकी सद्गुरू म्यासाहेब आणि म्यासाहेबांची ही परंपरा. आणि या ठिकाणी सावंतराच्या या ठिकाणी आम्ही आता ते जिल्ह्याप्रमाणे मार्गस्थाप्रमाणे चालवत आहोत. ही अतांगपणे चालणारीच आहे. असंख्य प्रकारचे भक्तगण आज अमेरिकेपासून सगळे आहेत. त्यांचे व्हॉट्सअपवर आम्हाला येत असतात आणि त्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो. हे मार्गदर्शन त्यांना योग्य प्रकारे होतं आहे, ते सद्गुरूंच्या कृपा आहे. आणि सद्गुरू त्यांना एक प्रकारचं सगळं प्रत्येक ठिकाणी आहे त्यांना मिळतं आणि ते सगळे लोक एक देवनाम भेटतात. आणि हा जो प्रवाह आहे तो गोव्यात पण आहे. ब्रह्मेशानंद स्वामी हे आमच्याच ह्याच्यातले आहे. हे सगळा हा प्रवाह वाद गोवा लोक असं आहे. हे एक मोठं महासागर आहे. त्या महासागरामध्ये आणि यांचा हा स्वभाव अतिशय प्रेमळ असल्यामुळे ह्याने कोणालाही दुखवलेलं नाही. सगळे आपले बने म्हणून त्यांनी मुसलमानचं पुराण वाचत होते, पुराणामार्फत लोकांना गाईड करत होते. भगवद्गीता आणि त्यांची जास्तीत जास्त
ज्ञानेश्वर त्यांचं लक्ष होता आणि ज्ञानेश्वरीचे प्रत्येक पान ते सगळं गोष्ट सांगत आजही आम्ही ज्ञानेश्वरीबद्दल बोलतो, जय रामकृष्ण हरी म्हणतो. त्यांच्या हरिपाठामध्ये सुद्धा त्यांचा हरिपाठ पहिला आहे आणि तो हरिपाठ म्हटल्याशिवाय पुढच्या गोष्टी चालत नाहीत. आणि हा भजनाचा प्रवाह आणि हा त्यांच्या विचाराचा प्रवाह आम्ही हा चालू ठेवला आहे. जय सद्गुरू म्यासा, जय जय सद्गुरू. काय आणि मी पण गेले आमची ही चौथी पिढी, माझे आजोबा वडील मी माझी मुलं त्यांचे भक्तिभान इथे येतात. आज आम्ही कार्यक्रम करतो. त्यांना मोठी श्रद्धा लोकांची इथे आहे आणि श्रद्धेच्या जीवन आज संपूर्ण राज्यामध्ये गोवा कर्नाटकमध्ये त्यांची प्रसिद्धी झाली. लोकांच्या ज्या मनोकामना असतात तिथे पूर्ण होतात आणि हे करत असताना सगळे जाती लोकांचे जे आपले हिंदू मुस्लिम आहेत त्याचं एक प्रत्येक तिथे आपण मानलं जातं. ते सगळं व्यवस्थित हा कार्यक्रम दरवर्षी होतो. नमस्कार. आज योगिनी एकादशी दिवशी मियासाहेबांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीला आम्ही म्हणजे आमचं वैयक्तिक कुटुंब गेली ही चौथी पिढी चालू आहे. माझे आजोबा वडील मी आणि माझ्यानंतर आता आमची मुलं तिथे गेली कित्येक वर्ष आम्ही पुण्यतिथीला जाऊन आम्ही मियासाहेबांचे खूप जुने भक्त आहोत आणि मियासाहेबांचं महिमा एवढा मोठा आहे की त्यांच्या भक्तीत अनेक जण पूर्ण रममाण होतात. संपूर्ण महाराष्ट्रातले सांगली साताऱ्यापासून मुंबई गोवापासून कर्नाटकपासून ते लोक इथे आज येतील आणि भक्तिभावाने सेवा करतील आणि खूप चांगला उत्सव इथे दरवर्षी साजरा होतो. आणि त्यासाठी आपली ही जी कार्यकारिणी समिती आहे यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे सगळं करण्यासाठी. अनेक विषय ऐरणीवर आहेत. ते विषय पूर्ण करण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत, कारण इथे येणाऱ्या भाविकांची सगळ्या प्रकारे सोय होणं महत्त्वाचे आहे आणि ती होण्यासाठी ही कार्यकारिणी खूप झटत आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण इथे काम करत आहोत आणि भक्तगण दिवसेंदिवस हा उत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस भक्त वाढत आहे. मियासाहेबांचा महिमा संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे. त्यामुळे ह्या असा सुंदरपैकी कार्यक्रमाला सर्व भक्तजण येतील त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. खूप चांगला विषय आपण मांडलात की हा जो विषय मियासाहेब जरी धर्माने मुस्लिम असले तरी ते सर्वांना आवडणारे आहे आणि आवडणारे होते आणि यापुढे ते सर्वांच्या आवडतेच राहतील. कारण मियासाहेबांबद्दल एवढा चांगला महिमा आणि त्यांचे जे काही गोष्टी जुन्या लोकांनी ज्या आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी कोणताही धर्मभेद केलेला नाही. सर्वांशी त्याच उद्देशाने आणि त्याच प्रेमाने ते वागत आले. त्यामुळे हा एक एकतेचं प्रतीक म्हणायला हरकत नाही. या कार्यक्रमाला सर्व धर्मीय लोक इथे भक्तिभावाने पूजा करायला येतात आणि त्यांच्या उत्सवात रममाण होतात. आज मियासाहेबांची 81वी पुण्यतिथी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर मियासाहेब हे फार मोठे इंजिनियर होते. सावंतवाडी संस्थांमध्ये जी आज आपण सावंतवाडी शहरामध्ये जी पाण्याची सोय बघतो ही केसरीमधून सावंतवाडीपर्यंत जे विदाऊट एनी म्हणजे इक्विपमेंट्स फक्त ग्रॅव्हिटीवर पाणी आणलेलं आहे. हे त्यावेळी त्यांनी करून दाखवलं ज्यावेळी काही म्हणजे साधनं नव्हती. त्यावेळी शिर्डीचं साई मंदिर सुद्धा मियासाहेबांच्या इंजिनियराचा एक भाग आहे. तिथे पाटी लावलेली आहे की हा देवस्थानचं जे बांधलेलं आहे हे संपूर्ण बांधकाम त्यांच्या नावाने पाटी लावलेली आहे. हे इंजिनियर होते. एवढी मोठी माहिती असलेला व्यक्ती आपल्या सावंतवाडीमध्ये होऊन गेला. आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे की आज समाजामध्ये आपण बघतो की आज दुरावा निर्माण होत चाललेला आहे. परंतु हे एक असं स्थान आहे की जिथं हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हा कुठचाही जाती धर्म ते मानला जात नाही. तर इथं लोक भक्तिभावाने मियासाहेबांना बसण्यासाठी येतात आणि ज्याची मला प्रत्येकाची अशी आहे की मियासाहेबांनी ज्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते 101% पूर्ण होतं आणि त्यामुळे त्यांचा जो भक्तगण आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि ह्याची प्रचिती येते. आणि याच्यातूनच आपण बघतात की आज हा एवढा चांगला फोटो आम्हाला आनंद कोंबरे यांनी काढून दिलेला आहे. त्याच्यात हे सगळं तयार झालं. हे सगळं भक्तगणांनी आपापल्या परिश्रमातून केलेली गोष्ट आहे. दरवर्षी हे सगळं वाढत जाणार. मियासाहेबांची कृपा अशीच आमच्यावर राहणार आणि सर्व चांगल्या पद्धतीने होऊन आज बघा आज एवढ्या वर्षानंतर आम्ही तुम्हाला यायचा इथे योग आला. हे सुद्धा मियासाहेबांची कुठेतरी कृपा आहे. तर मला असं वाटतं की हा जो भक्तिसागर आहे हा असाच वाढत जाणार त्यांच्या कृपेने आणि ह्यामध्ये सर्व तुम्हांची सगळ्या जाती धर्माची आणि तुमची सगळ्यांची साथ लागणार आणि असंच त्यांची कृपा आशीर्वाद आमच्यावर राहून आम्हाला जे काय असेल ते आमच्या मनोकामना इच्छा आणि आमचं आरोग्य मियासाहेबांनी चांगलं ठेवावं एवढं बोलून माझी
आतापर्यंत हा उत्सव ही जागा जी एकंदर आहे ही मुस्लिमांची कब्रस्तान आहे, त्याच्यामध्ये हे देवस्थान आहे आमचं. हिंदू आणि मुस्लिम हे दोघे मिळूनच इथं कार्यरत असतात, कोणाचाही कुठे प्रॉब्लेम नसतो. त्याचप्रमाणे हा जो उत्सव साजरा करतात, ह्या उत्सवाला कधीही आम्ही पैसे कोणाकडे मागत नाही. लोक स्वतःच्या इतके वर्ष शिधा स्वतः आणून देतात आणि त्याच्यावरती हा उत्सव चालतो. साधारणपणे 4 ते 5 हजार माणसं इथे येऊन महाप्रसाद घेतात. असं चांगल्या प्रकारे इतकी वर्ष यांचा हा उत्सव चालू ठेवलेला आहे आणि असाच पुढे राहावा अशी आमची इच्छा आहे. गिरब साहेबांनी आत्ताच मगाशी सांगितलं की पाठपुरावा ह्या दृष्टीने कसं आहे की लोक भरपूर आता पूर्वीपेक्षा आता लोक खूप यायला लागली. आम्ही आता आज सुद्धा हे सगळं नवीन साहेबांचा फोटो तयार करून घेतलाय, प्रतिमा चांगली केली आहे. ते आरण ठोबरे म्हणून जे इकडचे सगळ्यात सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत, आर्टिस्ट कलाकार आहेत, त्यांनी तो तयार करून दिलाय, खूप सुंदर आहे. तर ते हे केलंय आम्ही. बाकीचे सुद्धा इथं खाली आम्ही सर्व स्वच्छ ठेवलंय. त्यात जेवढं आम्ही लोकांच्या जेवणासाठी आम्ही ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या आम्ही महाप्रसादाच्या गोष्टी करतो. स्वच्छता जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करतो आणि सगळ्यांना मिळेल शांतपणे असं आपण प्रयत्न करतो. माझं नाव हेमंत चंद्रकांत नाईक आहे. मी लहानपणापासून म्हणजे अगदी 3रीत असल्यापासून इथे येतो आहे. आमचं मूळच गुरु हे श्री सद्गुरू मियाँ साहेबच आहे. त्यांच्याशिवाय आम्हाला कोणी दुसरा गुरु नाही. कारण आमचं सगळं त्यांच्यावर तेच आमचं सगळं चालवतात आणि आपली सगळी पूर्ण भक्ती त्यांच्याच चरणी आहे. दरवर्षी कल्याण होते. दरवर्षी कल्याण मी पहिलेपासून लहानपणीपासून येते आणि मला असं म्हणजे पहिलेपासून सगळ्यांनी मी सांगितलं आहे त्यांचे अनुभव काय काय आहेत. त्याच्यामुळे मला पण आवडतं इथे यायला. मला पण इथे आल्यावर बरं वाटतं. म्हणजे रेग्युलर सगळं अभ्यास वगैरे याच्यापासून इथे आल्यावर थोडं शांत वाटतं. माझं नाव अक्षय पुणेकर. मी सातारवरून आलो आहे आणि मी यायचो नाही, माझे वडील यायचे इथे. त्यांचा ग्रुप असायचा, म्हणजे सगळे गल्लीवाले वगैरे यायचे ते. आणि सगळे थकले आणि 2022 साली आमचे वडील वारले. तिथून पुढं मी कंटिन्यू केलं. इथे आल्यावर जरा श्रद्धा आहे, भक्ती आहे, शांतता मिळते, निसर्गरम्य वातावरण पण असतं. मग आम्ही दरवर्षी इथे येतो. आता बाकीचे सगळे थकले आहेत, म्हणजे त्यांची वय 70-80 पर्यंत झालेली आहे. तर सातारावरनं त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी एकटाच येतो दरवर्षी. काय सांगाल मियाँ साहेब यांच्या भक्तीवर? मी तर शांती आणि वडिलांची जी आहे त्यांची श्रद्धा काय असेल मी ते पुढे चालवतो, परंपरा चालवतो.